महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाण्यामध्ये आहेत. प्रचार सभेआधी शिंदे फडणवीसांनी खामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेते बच्चे कंपनीसोबत वेळ घालवताना दिसले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास बातचीत केली. आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी. महाराष्ट्रात उन्हाच्या पाऱ्याबरोबर राजकारणाचा पारा देखील वाढलेला आहे आणि सगळेच नेते मंडळी या रणरणत्या उन्हामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार, आपल्या उमेदवारासाठी धावपळ करताना दिसत आहेत. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी हे दोघंही आलेले आहेत. एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. साहेब, सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि राजकारण देखील तेवढंच तापलेलं आहे. आपण या फॅमिलीसोबत वेळ घालवतायत, काय भावना? भाऊसाहेबांचा परिवार हा आमचा व्यक्तिगत परिवार आहे आणि इतक्या वर्षांचे संबंध आहेत, 2-3 पिढ्यांचे संबंध आहेत आणि मला असं वाटतं की या घरात आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. सीएम साहेब, थोडी म्हणजे आता परभणीची सभा करून आलोय, आता तिकडे बुलढाण्याची करायची आहे, मध्ये थोडं काहीतरी उसंत पाहिजे की नाही. मग आमचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकरजी साहेबांच्या समाधीवर गेलो, दर्शन घेतलं आणि घरी आलो. आकाश आणि आता आकाशचा परिवार सगळा भेटला. एक थोडं चेंज. लहान मुलांमध्ये पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची क्रेज दिसते. बिलकुल. आणि आम्हालाही लहान मुलं आवडतात आणि मुलांनाही आम्ही आवडतो. आता तुम्ही थोडासा गॅप घेतलेला आहे, सभेसाठी तुम्ही प्रिपेअर झालेला आहात. प्रतापराव जाधवांसाठी तुम्ही सभा घेत आहेत. विदर्भातलं पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे, दुसऱ्या टप्प्यातलं आता थोड्याच दिवसात होईल, म्हणजे अवघे काही तास उरलेले आहेत. काय भावना आहेत आणि काय आकलन आहे तुमचं? बघा, विदर्भ पूर्णपणे 100% महायुतीसोबत राहणार आहे. सगळ्या जागा निवडून येतील. तुम्ही म्हणताय, विश्वास व्यक्त करताय. दुसरीकडे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं म्हणतात की ते तर पुतीन आहेत म्हणून. खरं म्हणजे काँग्रेसचा जर जाहीरनामा बघितला तर मला असं वाटतं की तो जाहीरनामा जुनं रशिया किंवा चीन यांच्यापासून इन्स्पायर्ड अशा प्रकारचा जाहीरनामा आहे आणि त्याचा खुलासाही ऑलरेडी माननीय पंतप्रधानांनी केला आहे. मला असं वाटतं तो खुलासा झाल्यामुळे थोडं पवारसाहेब जरा चिडले असते. बारामतीचं फ्रस्ट्रेशन आलं असं वाटतं तुम्हाला? सोडून द्या, आता इथे काही राजकीय थोडी चर्चा करायची आपल्याला. मुख्यमंत्र्यांना विचारूया. मुख्यमंत्री साहेब, ज्या पद्धतीनं पुतीन यांची तुला राजकारणाच्या पलीकडच्या गप्पा आहेत, आता तू तर राजकारणातच घुसला. पवार साहेबांबद्दल विचारते, हळूहळू येतं आता. नाही, काही नाही. खरं म्हणजे जाहीरनामा आणि वचननामा तर नाहीच त्यांच्याकडे. जाहीरनामा पण जाहीर करण्याचा अधिकार काँग्रेसला आहे का? 50-60 वर्षाचा पहिला हिशोब दिला पाहिजे त्यांनी. खरं म्हणजे जाहीरनाम्याच्या ऐवजी त्यांनी माफीनामा मागे दिला पाहिजे. पहिल्यांदाच आपण दाखवतोय एबीपी माझावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीचं सध्याचं राजकारण चाललेलं आहे त्याच्यातून थोडासा वेळ काढून आहे ते लहान बच्चे कंपनींसोबत ते वेळ घालवत आहेत. कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, खामगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.